अश्विनी भोसले. प्रतिबिंब नावाचं माझं सिंहगड रोडला बुटीक आहे, जे आपण एका लेडीला सुंदर बनवण्या म्हणजे तिचं पूर्ण चेंज करणार, रिफ्लेक्शन ऑफ चेंज इज प्रतिबिंब. तुम्ही येऊन फॅब्रिक चूज करण्यापासून आपण गाईड करतो. व्हॉट कलर, व्हॉट शेप, व्हॉट डिझाईन, काय नेकलाईन द्यायची, ह्या सगळ्या बारीक डिटेल्स आपण त्याच्यामध्ये काम करतो. स्वामी कृपेंनी माझ्याकडे 20 कुटुंब चालतात त्या प्रतिबिंबच्या ह्याच्यामध्ये. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. मेकअप, हेअरस्टाईल, तुम्ही घालताय ते कपडे किंवा तुमचा जो ओव्हरऑल अपीरियन्स असतो तो कसा असला पाहिजे, काय केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी चांगल्या दिसतात, कोणते कलर्स तुम्हाला चांगले दिसतात, कोणते शेप्स तुम्हाला चांगले दिसतात, ह्या खूप गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या असतात. आणि याचंच एक सोल्युशन म्हणून घेऊन आलेले आहेत प्रतिबिंबच्या अश्विनी भोसले मॅम. खूप छान वाटतं आज तुम्हाला इथे बघून. तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगाल. नमस्ते, मी अश्विनी भोसले. प्रतिबिंब नावाचं माझं सिंहगड रोडला बुटीक आहे. माझी जर्नी स्टार्ट झाली, मी एक 9वी 10वी किंवा 7वी 8वी पासून म्हणा मी स्केचेस काढत बसायचे. सो बाबांना माझ्या ते कुठेतरी जाणवलं की हिच्यामध्ये ड्रॉइंग जास्त हे आहे. सो माझ्या मागे लागून वेगवेगळ्या ड्रॉइंगचे क्लास लावणे, एक्झाम्स देणे, हे करत त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि मग आफ्टर 10th आता काय करायचं किंवा आफ्टर 12th काय करायचं, तर ते मला म्हटले तू फॅशन इंडस्ट्री का नाही जॉईन करत, तुझ्यात ती स्किल आहे, मला वाटतंय की तू करू शकशील. सो एक दिवस मला काहीच माहीत नव्हतं, बाबांची स्कूटर होती, मला म्हणे चल आपण कॉलेजेस बघायला चाललोय. आणि मला काहीच माहीत नव्हतं. मला त्यांनी ही माहिती कुठून घेतली, कशी काढली. त्यावेळेस तर एवढा काहीच मीडिया नव्हता, एक 10-15 वर्षापूर्वी एवढा मीडिया नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी माहिती काढलेली सगळी इतकी अचूक होती. मला घेऊन ते आय रिमेंबर की पिंपरी ते कर्वेनगर कमिन्स कॉलेजला मी हा कोर्स केलेला आहे, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधनं. त्याच्या इंटर्नशिप ह्याची एक्झाम होती, त्याच्यासाठी त्यांनी मला स्कूटरवर बसून नेलं होतं. मला सांगत होते की तुला हे प्रश्न येतील, असे प्रश्न येतील, तसं हे नीट व्यवस्थित दे, मी फीसचं टेन्शन घेऊ नको. त्यावेळेला 1.25 लाखाची फी होती आय रिमेंबर. आणि ते म्हटले, आणि माझ्या मागे 2 बहिणी ऑलरेडी शिक्षण घेत होत्या आणि 1 भाऊ, असं आमचं 4घांचं कुटुंब. त्यावेळेस खूप म्हणजे शिक्षण फीज वगैरे खूप न पेलवणाऱ्या होत्या. पण वडिलांनी मला पुश ऑन केलं की चल तू करू शकतेस. आणि मी माझं शिक्षण झालं, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन साईड बाय केलं आहे BA मधून. आणि नंतर लग्न, आपल्याकडे लग्न हा प्रकार असतो. मग लग्नाच्या आधी बुटीक सेटअप सगळं करायचं की नाही, आणि जर केलं तर मग परत मला कुठलं स्थळ मिळतंय काहीच माहीत नव्हतं. सो मग त्यांनी ठरवलं की ठीक आहे तू आता जॉब कर. मग मी एक 6-7 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला बुटीक्समध्ये. प्रत्येक नामवंत बुटीक्समध्ये मी घेतलेला आहे. त्यांनी छान मला गायडन्स केलेला आहे आणि त्या गायडन्सच्या जोरावरतीच आज माझं एक छान प्रतिबिंब नावाचं बुटीक आहे. पण मधल्या काळामध्ये लग्नानंतर घरी बसून करणार काय, म्हणून मी डोअर टू डोअर सर्व्हिसेस द्यायला लागले. साईड बाय साईड जॉबही केला. म्हणजे माझं बुटीक स्टार्ट व्हायच्या आधी माझ्या हातामध्ये माझा क्लायंट बेस हवा होता. की माझे एक 4 ते 10 हक्काचे कस्टमर्स माझ्याकडे हवे होते. कारण आज भाडं म्हटलं, सॅलरीज म्हटल्या, हे खूप म्हणजे त्याचं प्राइसिंग वगैरे खूपच मोठी इन्व्हेस्टमेंट आहे.
सो मग असं करता करता मला क्लायंट बेस मिळाला. कधी सिंहगड रोड ते मगरपट्टा ते बालेवाडी असा मला तो प्रवास करायला लागायचा. 2 व्हीलरवर मी तो प्रवास करायचा. ऊन वारा पाऊस काही बघितलं नाही, मस्त एन्जॉय केलंय तेही लाईफ मी. आणि कधी असं मागे वळून बघितलं तर असं वाटतं अरे हां, आपल्या कष्टाचं चीज झालंय. त्यात अर्थात नवऱ्याची साथ खूप छान लाभलेली आहे की त्यांनी सपोर्ट केलाय माझ्याबरोबर. माझे टेलर्स काही स्लम एरियामध्ये राहतात, तर तिथे तो प्रत्येक वेळेला माझ्यासोबत आलेला आहे आणि अशा पद्धतीने सगळं गोष्टी करून घेतलेल्या आहेत. मस्त. एक इनिशियल लेवलला आहे ना, म्हणजे जेव्हा बिझनेस सुरुवात होते तेव्हा सगळं स्वतः करणं खूप महत्वाचं असतं की कोणतंही काम छोटं मोठं नाहीये. मला अजून पण आठवतं, म्हणजे माझं जेव्हा नवीन सलून ओपन झालेलं, पोस्टर्स कोण लावणार, रोडवर जाऊन पोस्टर कोण लावणार, हा एक मोठा मुद्दा होता. आणि लोक सगळे म्हणायचे नाही का, तू मुलगी आहे, तू कशी हे करणार ते करणार. पण जर कोणी नाही केलं तर तुमच्या बिझनेस साठी कोण करणार. बरोबर. शेवटी जो एरिया होता त्या तिथे ते पोस्टर लावायचं काम पासून आपण सुरुवात केली. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जी सुरुवात केली तिथून जॉब पासून सुरुवात केली, जो अनुभव तुम्हाला आला त्याच्यातून तुम्ही डोअर टू डोअर सुद्धा सर्व्हिसेस दिल्यात लोकांना. तेव्हा जर आपण असं म्हणून बसलो की नाही हे नाही करू शकत किंवा ते नाही, तर तुम्ही खूप गोष्टी मुक्ता आणि त्या गोष्टी बाजूला पडून जातात. जो क्लायंटल बेस तुम्हाला तिथून मिळालाय तो क्लायंटल बेस तुम्हाला डायरेक्टली तुम्ही मोठ्याच्या मोठं दुकान ओपन करून नाही मिळणार. तो क्लायंटल जेव्हा तुमच्याकडे रेडी होईल, तुमचं जेव्हा चालायला लागेल बिझनेस, जेव्हा तुमच्याकडे एक पर्टिक्युलर क्लायंट बेस असेल, तेव्हा मग एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणं दॅट इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क असं आपण म्हणू शकतो. बरोबर. आणि तिथून तुम्ही प्रतिबिंब सुरू केलं. हो. प्रतिबिंब बद्दल आम्हाला अजून सांगा. प्रतिबिंब म्हणजे जेव्हा 2016ला ठरलं की म्हणजे ही जागा आहे, ही खूप पॉझिटिव्ह वास्तू आहे, नवऱ्याने सगळी शोधली आहे. मला म्हणे बास झालं आता दुसऱ्याची चाकरी करणं, आपण आपलं बघूयात थोडंसं, तू कॅपेबल आहे, जर दुसऱ्यांना एवढं तू हे करतेस तर का तुझा ब्रँड का नाही एस्टॅब्लिश करू शकत. मग त्यांनी ते बघितलं. मग सगळं फायनल झालं. इंटिरियर डिझाईन अवघे 8 दिवस बाकी होते की नाव काय ठेवायचं. सो मग मी, माझे वडील आणि माझी बहीण आम्ही असेच बसलो होतो. अरे तो इंटेरियर डिझायनर म्हणतोय मॅडम बोर्डचं करायचं आहे फायनल, नाव द्या. सो आम्ही बसलो होतो काय नाव द्यायचं. इतकी n नंबर ऑफ फॅशनेबल नावं शोधली पण ते कुठे असं क्लिक बसत नव्हतं. सो माझ्या आईचं नाव आहे छाया. छायाचं मिनिंग इज प्रतिबिंब. सो वाय नॉट प्रतिबिंब, म्हणजे आपण एका लेडीला सुंदर बनवण्या म्हणजे तिचं पूर्ण चेंज करणार, रिफ्लेक्शन ऑफ चेंज इज प्रतिबिंब. सो मग तो स्लोगन किंवा ते नाव आम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं आणि कुठेतरी आईचं नाव असेल हे पण एक दुसरा हेतू झाला आणि मग प्रतिबिंब नाव ठेवलं. आणि आज माझ्याकडे एक 5,000पेक्षा पण क्लायंट बेस जास्त आहे आणि प्रत्येकीला माझं डिझायनिंग, पार्ट ऑफ स्टिचिंग, एम्ब्रॉयडरी हे खूप आवडतं. लोक अप्रिशिएट करतात आणि सगळं आय एम हॅपी की मी त्या क्षेत्रात खूप छान वावरू शकते. असं आहे ते प्रतिबिंब. तुमची रेंज काय आहे, म्हणजे किड्स वेअर वगैरे पण तुमच्या इथे अवेलेबल होते? आपण मेनली कस्टमायझेशन मध्ये आहे. सो n नंबर ऑफ व्हरायटीज ऑफ फॅब्रिक्स आहे. सो त्या फॅब्रिक्स मधनं तुम्ही येऊन फॅब्रिक चूज करण्यापासून आपण गाईड करतो. व्हॉट कलर, व्हॉट शेप, व्हॉट डिझाईन, काय नेकलाईन द्यायची, ह्या सगळ्या बारीक डिटेल्स आपण त्याच्यामध्ये काम करतो. आणि स्वामी कृपेंनी माझ्यामुळे एक 20 कुटुंब चालतात त्या प्रतिबिंबच्या ह्याच्यामध्ये. सो इवन लॉकडाऊनमध्ये पण मास्क क्रिएट केले होते. मास्कमधनं माझ्या टेलर्सची घरं चालायची. राख्या मी हँडमेड राख्या उरलेल्या फॅब्रिक्समधनं केल्या होत्या, त्याही मी करून घेतल्या त्यांच्याकडनं. आणि लॉकडाऊनमध्ये मी टेलर्सला सांगितलं होतं की घरी आहात, थोडं यूट्यूब आजकाल खूप काही सांगून जातं, शिकवून जातो. सो पूर्वी एवढी फॅशन नव्हती, सिम्पल गळा, बॅग डीप, चुडीदार असंच काहीच हे होतं. पण मी त्यांना लॉकडाऊनमध्ये मोटिवेट केलं, तुम्ही घर बसल्या यूट्यूब बघा, कसे ड्रेस करायचे, कसं कटिंग करायचंय. सो आता माझे मास्टर एकदम मॅक्स प्रोमध्ये झाले तसं सांगायला हरकत नाही. म्हणजे कुठलाही पॅटर्न द्या, डोळे झाकून ते
करू करून देतात. शकतात असं आहे. मस्त, मस्त. खूप युनिक कन्सेप्ट पण आहे तुमची आणि इतका डीप विचार कुणी कपड्यांच्या बाबतीत लवकर करत नाही. मला खूप असं वाटतं की कधीतरी मला असा डिझायनर मिळावा की हा बाबा मला काय चांगलं दिसेल, Exactly. मला माझ्या बॉडी शेपला कोणता ड्रेस चांगला दिसेल हे त्यांनी मला सजेस्ट करावं, Yes. ना की मी शॉपमध्ये जाऊन हो, घ्यावं, हो, नुसतेच कपडे हो, घेतोय आपण हो. आणि आपणच चेक करतोय. येस. त्याच्यापेक्षा तुला कोणता गळा चांगला दिसेल, तुला कोणते हे चांगलं दिसेल. खूप आता म्हणजे वर्सटाईल लोक Yes. झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे अजून एक सोल्युशन घेऊन आलेला आहात, त्याच्यामुळे खूप खूप थँक्यू तुम्हाला. आणि प्रतिबिंबासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. ह्याच्या पुढेही मी नक्की तुमच्या शॉपला सुद्धा एक नक्की. व्हिजिट मारेल नक्की आणि तुमची कलाकारी मला तिथे पाहायला मिळेल असं Yes. मला नक्की आवडेल ती पाहायला. येस. थँक्यू सो मच आधी झाल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.